आले का? हा आले आपले. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा सर, आता सर दादा आपण सोडून किल्ला बघत आलो. ही रायगड किल्ल्याची पूर्णपणे पाठीमागे साईड होती. आता आपण सर्व आपण ज्या ठिकाणी उभे आहेत, ही रायगड किल्ल्याची समोरची साईड आहे. जे आपल्या समोर आपल्या राजांची मूर्ती आहे. मावशी जर एक मिनिट, ओ मावशी हळू बोला. जे आपल्या समोर आपल्या राजांची मूर्ती आहे, या आपल्या राजांची मूर्ती राजांच्या राज दरबारामध्ये बसण्यासाठी आणली होती. पण राजांच्या मूर्तीमध्ये एक चुकून निघाली, तेव्हा राजांची मूर्ती बाहेर बसवली. चूक अशी होती, आपल्या कोणताही राजा आपल्या गादीवरती बसताना पायामध्ये जोडे घालत नसतात. राजांच्या पायामध्ये मोजडे, तेव्हा राजांची मूर्ती ही बाहेर बसवली. राजांच्या मूर्तीचे छत्र बसवले 2012 मध्ये. 2 जून 2012 मध्ये साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या मार्फत 2012 मध्ये छत्र बसवले गेले होते. बघा, जो मूर्ती समोर मोकळा ग्राउंड आहे किंवा मोकळा पटांग आहे, या मोकळ्या ग्राउंडला इतिहासामध्ये होलीचा ग्राउंड बोलतो. बघा, आता आपल्या गावामध्ये शिमग्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आपण होली साजरा करतो, तसे आपले राजूच्या गडावरती होली साजरा केले जायचे. बघा, पूर्वी काय गडावरती नेम असायचे, जो भादे पेटक्या होलीतून हाताने नारे काढेल त्या व्यक्तीला 1.25 किलो सोन्याचा कडा, डोक्यातला फेटा आणि एक मानाचा कडा बक्षीस दिलं. सर, आपल्या राजांची पूर्वीची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेची लांबी आहे 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. डावीकडे 22 आणि उजवीकडे 22 अशी 44 दुकाने आहेत. दुकानाची रचना, समोर दुकान लावायचे, त्या पाठीमागे सामान स्टोर करायचे आणि त्याच्या पाठीमागे स्वतः ते राहायचे. अशी आपल्या राजांची पूर्वीची बाजारपेठेची रचना असायची. राजांच्या बाजारपेठेच्या पाठीमागे समोर कोपऱ्यामध्ये व्हाईट पत्र्याची शेड आहे. राजांचा आपला हत्तीशाला, जे आपल्या राजांनी गडावरती छोटे मोठे हत्तीची जी लहान पिल्लं आणली होती, त्या हत्तींचं पालन पोषण त्या इमारतीमध्ये पूर्वी केलं जायचं. मग आता सध्या तिथं गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे. तुम्ही आता ह्या राजमार्गावर पुढे गेला, बघा सर, तिकडे समोर एक मंदिर आहे. त्याचं ते जगदीश्वराचं मंदिर आहे. आपण जर मंदिरात जर आपण जर लांबून आकार पाहिला सर्वांना मस्जिद सारखं आपल्याला पाहायला भेटतो. बघा, ते मस्जिद नसून ते शंकराचं महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे. कारण की मुघल कधी गडावरती आले, त्या मुघलांना वाटतं आपलं मंदिर आहे, मंदिराची तोडफोड न करता लांबून दर्शन घ्यावं, निघून जाऊन त्याचा आकार आपल्या सर्वांना मस्जिद सारखं आपल्याला पाहायला भेटतो. बघा, मंदिराच्या समोर जे शंकू कलरचं व्हाईट कलरचं घुमट आहे, ते आपल्या लाडक्या राजांची समाधीच्या आणि मंदिराच्या मध्यभागी गेट आहे. गेटच्या दुसऱ्या पायरीवरती ज्या व्यक्तीने आज 14 वर्षामध्ये गड बांधला, त्या व्यक्तीच्या नावाची पाठी आपल्या अजून आपण सर्वांना त्या ठिकाणी आपण सर्वांना पाहायला भेटते. बघा, सेवेचे तत्पर हिरोजी इंद्रुकानाची नावाची पाठी पाहायला भेटते. राजाने विचारलं, हिरोजी गड बांधलात, तुम्हाला गडाचं बक्षीस काय पाहिजे? धागावची वतनी, सोनं, नाणं, माणिक, मोती हे पाहिजे ते मागून घ्या, आम्ही तुम्हाला सहज देऊन टाकतो. व्यक्ती बोलते, राजा त्यातला मग काही चुको, त्याच्यामध्ये दगड बसवायचा, त्या दगडावरती मोजकोर नाव लिहायचं आहे. सेवेचे तत्पर हिरोजी इंद्रुकानाची नावाची पाठी पाहायला भेटते. बघा, राजांच्या समाधीच्या पाठच्या साईडला राजांचा विश्वासू कुत्रा वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. त्या वाघ्या कुत्र्याविषयी जसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये वादंग सुरू आहे. त्या लोकांचं म्हणणं आहे, राजांचा वाघ्या कुत्रा हा होता का नव्हता, त्याशी वादंग सुरू आहे. कुत्र्याविषयी जी माहिती सांगण्यासाठी आपलं परमिशन नाही. बघा, आता आपली महत्त्वाची माहिती संपलेली आहे. पण माझी माहिती संपल्यानंतर माझ्या प्रत्येक ग्रुपला मी काय सर सांगतो, पहिलाच रस्ता होता, अंधाराला घाबरत नाही, त्याला उजेडाची साथ आहे, मोडे पण वाकणार नाही, हे मर्द मराठ्याची जात आहे. दुसरा सर असा होता, अंधारा झाला पाहता दिवा पाहिजे, अंधारा झाला पाहता एक दिवा पाहिजे. या देशाने पूर्ण महाराष्ट्राला आई बहिणीच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा जिजाऊंचा शिबा पाहिजे. तिसरा सर असा होता, घासाशिवार धार नाही, तरवारीच्या पातीला आणि मर्द मराठ्याशिवार अर्थ नाही. महाराष्ट्राच्या काल्या मातीला बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. तर तुमचा रिटर्न मार्ग पायी मार्ग का रोपवे मार्ग आहे?